माहित नसेल बुवा. ह्या ज्ञानाच्या गोष्टी ना कोवळ्या ओठावरती मला शिकवायचं नाही. जेव्हा मी मार्केटमध्ये प्रसिद्ध होतो ना तेवढी चट्टी मुदत होता बुवा. मला ज्ञानाची अक्कल शिकवायची नाही नमन. आणि या सागामध्ये नमन करतो ना त्या संमेश्वरात नमन तुमचं लावायला आवडतं. त्याबद्दल नमनबद्दल मला बोलायचं नाही. तुम्हाला काय म्हटलं मी, तुम्ही गण चांगली मांडणी केलात, पण त्या गणामध्ये नमनाच्या गवळणीची मांडणी होती. शेवटची वेळ तुम्ही जर काढलं तर ती गवळण होत होती. फक्त चूक सुधरा. आपला तो बाब आहे, दुसऱ्याचं कार्ट. बुवा स्वतःच्या पोशाखाली गुणाखाली किती अंतर आणा पहिले बघा आणि मला नंतर अक्कल शिकवा. कळलं? वोट पिळलं तर दूध निघाल बाहेर. मला पण गावठी भाषा बोलता येतं. तर सगळे आपण कोकणी आहोत की नाही? हा, आता तुला बघ, आता कैलासावर कसं चढतो मी शंकर, माझा कैलास चढणार की नाही? हा, आता चढतो बघ तुझ्यावर. दादा रेडी का? हा, धावपळत बोलतो तर नका. धावपळीच्या बुवांच्या प्रश्नाकडे वळतो. बुवा, ठीक आहे, तुम्ही म्हणताय उत्तर पटलं नाही, आम्ही दिलेलं ठीक आहे. शास्त्रात 18 पुराण आहेत, प्रत्येक ग्रंथाचे भाग अलग अलग असतात. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करू. आणि तुम्ही जो माझ्या विषयाला हात घातलात त्या राजाचं नाव तुम्ही शास्त्र अजून सांगितलात. वा, अजून तुम्ही कच्चे लिंबू आहात. अजून अभ्यास करा. काय सांगतोय? अजून अभ्यास करा, नंतर विषयाला हात घाला. तुम्ही दिलेलं उत्तर साफ चुकीचं आहे. जसं तुम्ही मान्य करणारे शाहीर आहात तसं माझं वास्तव आणि घराण्यातलं परिवार मान्य करणारं मंडळ आहे. त्या कैदी तुम्हाला माहिती आहे बुवा. म्हणून अजून अभ्यास करा. हा, दादा झाले का? हा, पहिलं गाणं घेतो, नंतर बुवावर चढतो, म्हणजे माझ्या कैलासावर चढतो. आता बुवाचं नाव माझ्या सेना, मी काय करणार हो? हा हा, ला 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 ला. हा, तत्पूर्वी बुवा म्हणतात बापाच्या मला झालं, ठीक आहे, सोडून द्या. बापाच्या जीवावर मारतो उड्या आणि सोडतो पुड्या. अरे माझा बाप आहे, माझा बाप आहे की नाही? बापाच्या उड्या मारणार की मी? तुमच्या बापाला घेऊन येणार मला उड्या, तुम्हाला बाप नाही म्हणजे बरोबर की नाही बोलतो मी? अरे माझा बाप आहे, माझ्या बापाच्या पोर उड्या मारतो, तुमच्या बापाला घेऊन या. बुवा, तुमचा बाप तुम्ही सोडलेला आहे वाटतं, म्हणून दुसऱ्याच्या बापावर तुम्ही जाता. कारण बऱ्याच जणांना माझा बाप खटकतो, कारण माझा बाप तुमच्यावरती चढतो. म्हणून माझ्या बापाबद्दल तुम्ही कधी बोलायचं नाही. जे बोलायचं असेल ते मला बोलायचं. मी खंबीर आहे. म्हणून काय म्हणतो बघा, भक्ती ही मोठी लागला समाधी, सगळ्याला करून तू जाणून घे. तुझा राग ठेवू नये, तुझा राग अनावर ठेवू नये. घंटा वाजून विठोबाचं दर्शन घे. तुझा राग अनावर ठेवू नये, घंटा वाजून विठोबाचं दर्शन घे. तुझा राग अनावर ठेवू नये, विठोबाचं दर्शन घे. तुझा राग अनावर ठेवू नये. बाळकृष्ण बुवा यांनी एक गाणं बोलावं, ओंकार वालकर यांच्याकडे 200 रुपयाचं. नक्की तुमचं कमी देखील शायर नाही गाणं सांगू आम्ही. हा, पुढे जाऊया. हे बघायचं बुवा काहीतरी भरपूर काय बोलले. बुवा बुवावर चढून आले भारी. बुवा चढायचं काम माझं, तुझं झेलायचं काम आहे. चढायला मला शिकू नकोस. आणि हा पुढे शब्द चालला ना तर
मारीशा तुला नंतर मारतो कसा ते पण रामाने मारलं होतं त्या तुझ मारीशाला. आता वेळ नाही माझ्याकडे म्हणून म्हणतोय म्हणती ब्राह्मण थकलो सांगून किती या रडव्याला आज भेटलाय चांगला तावडीत सोडूया भडव्याला. 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 म्हणती ब्राह्मण थकलो सांगून किती या रडव्याला आज भेटलाय चांगला तावडीत सोडूया भडव्याला. आज भेटलाय चांगला तावडीत सोडूया भडव्याला. एक वडिलांना माझ्या गाणं मला सांगितलं ओंकार वालकरांनी. मी माझ्या वडिलांना विनंती करेन आपण हे गाणं ते गायचं आहे. बुवा गवळणीबद्दल बोलणार. अरे येण्या डोक्याच्या तुला ध्यान कृष्ण मी गवळणीत काय केलं जसं तू प्रेम केलं तसं मी पण प्रेम केलं. मी गवळणी काय मध्ये म्हटलं राधे वेणूचा तिरस्कार का करते अभिमानी तुझ्या स्वरांची वाणी तू माझ्या हृदयाची राणी. बुवा त्या गवळीचा स्वर जर शब्दरंग जर तुम्हाला कळले नसेल ना तर शायरांना तर धब्बाच धब्बा. बुवा घास पुण्यात घासून बघ माहिती पडेल. माकडे म्हणतो ना माझीच लाल स्वतःची लाल कधी करू नकोस. रसिकाने लाल केली पाहिजे शाहिराची त्या तो खरा शाहीर असतो. मला शिकवायची नाही लाल कशी करायची ती चांगली लाल करता येते. चांगला स्वरपटवला असता पहिल्या बारीपासून पण माझ्या गावात कॉलनी पाहुणे आहेस म्हणून तुझा मी आदर सत्कार केला. आणि हा माझ्यावर शेर कमी नाहीये लक्षात घे. बुवा भेटू कुठे पुन्हा कधीतरी थक येऊ दोघांनी एक मिळून करू गुळू त्या बारीमध्ये. हा पुढचं बुवा कुठे गेले. बुवा गाणं म्हणते ना मला एक अर्जुन भाई पाटलांचं गाणं गायचं आहे म्हणून माझ्या वडिलांना मी एक मुखडा घ्यायला सांग. दोन्ही पंख पसरून कोंबडी कोल्यावरती मारून उडी. दोन्ही पंख पसरून कोंबडी कोल्यावरती मारून उडी. जिवंत राहील
त्याला शिष्य हरी सदोतन यांच्या